दूताचा मरियेला संदेश. प्रभूच्या दूताने मरियेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे. तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची मिसा स्टनी अल्मेडा याच्या वाढदिवसानिमित्तानं देवाचे आभार मानण्यासाठी ख्रिस्तवासी सेबेस्टियन अल्मेडा यांच्या प्रेमस्मरणार्थ व सामुदायिक हेतूसाठी मिसा अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास आपणा सर्वाबरोबर असो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधुभगिनींनो, पवित्र मरियेला अनेक नावानं संबोधिलं जातं.
आज आपण दुःखी माता मरिया हिचं स्मरण दिन, स्मृती दिन साजरा करीत आहोत. तिनं आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख सहन केली, सकारात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून. तिच्या दुःखावरती मननचिंतन करीत असताना आपण तिचं अनुकरण करण्यासाठी परमेश्वर पित्याने आपल्याला स्पर्श करावा, कृपा द्यावी. म्हणून या बलिदानामध्ये आत्मविश्वासानं प्रार्थना करूया. आपल्या वाट्याला आलेल्या दुःखात आपण देवाविरुद्ध, स्वतःविरुद्ध आणि इतराविरुद्ध कुरकुर करून पापं केलेली आहेत. त्या पापाची आठवण करून पश्चातापी अंतकरणानं परमेश्वर पित्याकडे क्षमा मागूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृतीने, वैगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्य कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो, आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझा पुत्र क्रुसावर खिळला असता त्याची माता मरिया क्रुसाजवळ अश्रू ढाळीत त्याच्या क्लेशात सहभागी झाली होती. तुझी ख्रिस्त सभा ख्रिस्ताच्या क्लेशात व मरणात सहभागी हो व त्याच्या पुनरुत्थित नवजीवनाचा आनंद मिळवण्यास पात्र बनो. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. इब्री लोकास पत्र यातून घेतलेले वाचन. मानवाला मरणातून तारण्यास जो समर्थ आहे त्याच्याजवळ येशूने आपल्या देहावस्थेचा दिवसात मोठा आक्रोश करत आणि अश्रू गाळत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञात राहणाऱ्या सर्वांचा सार्वकालिक तारणाचा झरा झाला. हा प्रभूचा शब्द आहे.
देवाला धन्यवाद. प्रतिसाद. प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे परमेश्वरा, मी तुझा आश्रय घेतला आहे. मला कधी लज्जित होऊ देऊ नकोस. तू आपल्या न्यायाने मला मुक्त कर. माझ्याकडे आपला कान लाव, मला सत्वर सोडव. प्रतिसाद. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. तू माझा आश्रयदाता पहाड हो, माझा बचाव करणारा दुर्ग हो आणि माझे रक्षण कर. कारण तूच माझा आश्रयदाता पहाड आणि दुर्ग आहेस. तुझ्या नावाच्या महिम्यासाठी मला मार्गदर्शन कर, माझा नेता हो. प्रतिसाद. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. माझ्यासाठी त्याने गुप्तपणे पसरलेल्या जाळ्यातून मला सोडव. कारण तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस. मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. हे परमेश्वरा, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उद्धार करशील. प्रतिसाद. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे परमेश्वरा, मी तर तुझ्यावर भाव ठेवला आहे. मी म्हणतो, तूच माझा देव आहेस. माझे बरे वाईट तुझ्याच हातात आहे. माझा पिच्छा पुरवणारे व माझे शत्रू ह्यांच्या हातून मला सोडव. प्रतिसाद. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. हे प्रभो, तुझे चांगुलपण किती थोर आहे. तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे. तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मनुष्य मात्रा देखत तू ते सिद्ध केले आहेस. प्रतिसाद. हे प्रभो, तू आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर. जयघोष. पवित्र मर्या धन्य आहे. तिने प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभाखाली उभी राहून रक्तसाक्षीत्वाचा बहुमान मिळवला. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू, तुझा गौरव असो. त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचे वडील आणि त्याची आई यांना आश्चर्य वाटले. शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला आणि त्याची आई मरिया हिला म्हटले, पहा, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे यासाठी इस्रायलमध्ये अनेकाचे पतन आणि पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्या विरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी याला ठेवले आहे. आणि पहा, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार भोसकून पार जाईल. प्रभूचे हे शिववर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. प्रिय बंधुभगिनींनो, सिमोन संदेष्टाचे शब्द आजच्या शुभवर्तमानातले, तुझ्या स्वतःच्या हृदयातून तलवार भोसकून पार जाईल. मी गोरेगाव सेमिनरीमध्ये प्रवेश मिळवल्यानंतर 1 वर्ष ओरिएंटेशन इयर नंतर आम्हाला
कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरी पाठवलं. 43 वर्षापूर्वी एप्रिल 1978ला BAला इंग्रजीचा पेपर देऊन मी गोरेगाव सेमिनरीमध्ये पुन्हा परतलो. संध्याकाळी 2-3 तासांनी कानावर बातमी आली, वसई जवळ मोठा रेल्वे अपघात झालेला आहे. ही बातमी माझ्या कानावर आली. अंगावर शहारे आले. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये ठळक बातमी आली, ती वाचली. मी सुन्न झालो. वसई आणि वसई परिसरातील जवळजवळ 31 महिला ह्या भीषण अपघातामध्ये मरण पावलेल्या होत्या. त्यात कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाची पत्नी, कुणाची सून. खुद्द माझ्या गावातली, माझ्याच वयातली एक तरुणी होती त्यात. माझं डोकं, माझे डोळे पाण्याने भरून आले. मला अश्रू आवरले नाहीत. पृथ्वीच्या पाठीवर कमी जास्त दुःख सर्वत्र आहे. आज आपण वसई परिसरामध्ये आणि आपल्या भारतामध्ये नजर टाकली तर आपल्याला दिसून येते की अनेक जीवाभावाची माणसं करोना महामारीमुळे अथवा महापुरामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे अचानक मरण पावलेली आहेत. काही माणसं हार्ट अटॅकने मरण पावलेली आहेत. त्यांच्या मरणानं अनेक लहान बालकं, पोरकी अनाथ झाली आहेत, एकटी पडलेली आहेत. अशांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यास आपण कमी पडतो. त्यांचे सांत्वन करण्यासाठी आपले शब्द अपुरे पडतात. प्रिय बंधूभगिनींनो, ख्रिस्त सभा आज मरिया मातेचा दुःखी माता म्हणून सन्मान करीत आहे, स्मृती दिन साजरा करीत आहे. येशू बाळाच्या जन्मानंतर सिमोन संदेष्टाने मरियेला म्हटले होते, ते आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण ऐकलेलं आहे, तुझ्या स्वतःच्या हृदयात तलवार भोसकली जाईल. पवित्र मरियेच्या जीवनामध्ये 7 दुःखाची तलवार तिच्या हृदयातून भोसकली गेली. सिमोनाने झबाकीत केलेलं होतं. मिसर देशामध्ये पलायन, येशूचं देवळात हरवणं, येशूची दुःखी मातेशी भेट, येशूला क्रूसावर खिळलं जातं, येशूचा मृतदेह तिच्या मांडीवर ठेवण्यात आला आणि येशूचं प्रेत थडग्यात पुरण्यात आलं. तलवार आरपार भोसकली जाईल ह्या भविष्यवाणीनं ती मुळीच डगमगली नाही, हादरली नाही, निरुत्साही झाली नाही, तर देवाच्या योजनेला तिने स्वीकारलं. मनोमनी दुःख तिने आपल्या हृदयाशी कवटाळलं. मरियेने निश्चितपणे दुःख सहन केलं. देवाचं प्रेम आणि सांत्वन तिने अनुभवलं. तिच्या जीवनामध्ये अनेक दुःखद प्रसंग आले. येशूला धार्मिक पुढाऱ्याने, शास्त्री पुरुषाने नाकारलं. प्रसंगी त्याच्या शिष्याने देखील नाकारलं, सोडून गेली. येशूवर गुन्हा दाखल करण्यात आला, त्याला क्रूसावर ठार मारले. या सर्व गोष्टी
तिचं हृदय हेलावून टाकणारं होतं. पवित्र मरेने ही सर्व दुःख प्रसंगी सामना केला व जगांतील सर्व लोकांसाठी मध्यस्थीची भूमिका बजावली. जगांतील दुःखी कष्टी व भारकंजनो ती त्यांची आदर्श माता बनली. काल्वारी टेकडीवर क्रुसाला खिळलेला ख्रिस्त पहा, ही तुझी आई. पवित्र मरिया आपल्या सर्वांना माता आई म्हणून दिलेली आहे. या मातेचा वर्षभरामध्ये 1 जानेवारी ते डिसेंबरपर्यंत आपण अनेक सोहळे स्मृतिदिन साजरा करतो. तात्पर्य इतकंच की ज्या पवित्र मरियेने तारणाचा वाटा उचललेला होता, त्या पवित्र मरियेच्या पावलावर पाऊल टाकून तिचं अनुकरण करणं हे होय. आपल्या वसई परिसरामध्ये धर्म प्रांतामध्ये पवित्र मरियेला समर्पित केलेली जवळजवळ 8 ते 10 चर्चेस आहेत, देऊळं आहेत. आपलंसुद्धा देऊळ दयामाता आपली आश्रयदाती हिला समर्पित केलेलं आहे. उद्यापासून आपण तिचा सणाचा पूर्वतयारीचा नवेना सुरू करीत आहोत. दयामाऊलीच्या सावलीत आपण 415 वर्षापासून आपले पूर्वज, आपले आजी आजोबा, आपले आईवडील आणि आता आपण आणि नवीन पिढी हे जगत आहे. पवित्र मरियेचा सन्मान म्हणजे काय नक्की, तर तिच्या सद्गुणांचं अनुकरण करणं होय. तिने घालून दिलेला कित्ता गिरवणं, देवाच्या शब्दाप्रमाणे, देवाच्या योजनेप्रमाणे किती दुःख आली तरी ती आपल्याला सोडत नाही, ती आपल्याला सोबत आणि संगत देते. संत बर्नट नेहमी सांगतात, प्रभू येशू शरीराने मरण पावला तेव्हा पवित्र मरिया मनाने त्याच्याशी मरण पावली. ख्रिस्ताने मानवजातीवरील अपार प्रेमापोटी हे मरण पत्करलं. आपल्या पुत्रावरील अपार प्रेमापोटी पवित्र मरियेने देखील त्या मरण यातना, ती दुःख याला मिठी मारली. प्रिय बंधुभगिनींनो, या महामारीमध्ये अनेक लोक दुःखी झालेले आहेत. अनेक जण एकटे पडलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण आपल्याला शक्य झालं तर प्रार्थना करणं, आर्थिक पाठबळ देणं हे पवित्र मरियेला निश्चित आवडेल. तिच्या सद्गुणांचं अनुकरण करण्यासाठी आपल्याला या बलिदानामधून तिच्या पुत्राकडून विशेष प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन. स्वीकारुनी प्रभु
बंधू भगिनीनं आपलं बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावं म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करू आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे दयाळू परमेश्वरा, येशूच्या क्रुसाजवळ उभी असताना तू मरेला आमची प्रेमळ माता म्हणून नेमलंस. तिच्या सणाच्या दिवशी तुझ्या नावाच्या गौरवासाठी आम्ही दानं तुला अर्पण करीत आहोत. आमच्या दानांचा स्वीकार कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, तुझ्या वैभवात सहभागी झालेल्या तुझ्या संतांचं स्मरण करताना आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत आणि तुझ्या कृपादानाबद्दल तुझी स्तुती करावी. हे योग्य व तारणदायक आहे. पवित्र कुमारी मरियेच्या सन्मानार्थ हा उत्सव साजरा करीत असताना तिचे आभारगीत मोठ्या आनंदाने प्रतिध्वनित करतो. सर्व जग तुझ्या अद्भुत कृत्याने भरलेला आहे. तुझ्या प्रीतीचा अनुभव सर पिढ्यांना आलेला आहे. तुझी दीन दाशी मरिया हिच्यावर तुझी कृपादृष्टी वळवली आणि सर्व जगाचा तारणकर्ता तुझा पुत्र आमचा प्रभू ख्रिस्त याचे मातृपद तू तिला बहाल केलंस. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारांतील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. त्यांच्या गोड सुरात मधुर सूर मिसळून आम्ही तुझे गुणगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहे. सर्व पावित्र्यांचाच उगम आहेस. ही दानं पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्या दानावर येऊ. ही दानं आमच्यासाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं शरीर व रक्त बनवत स्वेच्छेने स्वीकारलेल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ती आपल्या शिष्यांना देत म्हटली, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले. तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल.
हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणानो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा या पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला जीवनदायी भाकर व तारंड्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचं शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सरसमर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण स्वर्गीय पित्याला श्रद्धेने हाक मारून एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटापासून आमचं रक्षण कर. या जीवनात आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या प्रभू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापापासून दूर राहावे व सर संकटापासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या प्रेषितास म्हणाला, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि मला तुझ्या स्वर्गीय राज्यांतील शांती व एकी देण्याची कृपा कर. तो नित्य जी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जग पातळी
जगाची पापे दूर करणारं हे देवाचं कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण सर्वजण धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस. ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, शाश्वत मुक्तीचा साक्रामेंट आम्ही स्वीकारलेला आहे. आमच्या प्रार्थना ऐकून घे. पवित्र मरेने सहन केलेल्या दुःखाच्या या स्मरणदिनी आमच्या व ख्रिस्त सभेच्या हितासाठी ख्रिस्ताच्या दुःखात सहभागी व्हायला आम्हाला प्रवृत्त कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आपणास आशीर्वाद देवो. आमेन. जा ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना. सर्वच समर्थ व दयावंत परमेश्वरा, सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस.
करोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक. करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो. या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लावावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलद्रुपतेसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.